श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 23 त्रिविक्रम भारती। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारका ऐका, वांज म्हशीला स्वामी कृपेने दूध आले। हा चमत्कार गावात सर्वांना त्या ब्राह्मणांकडूनच कळला। लोकांना तो म्हैस माती आणण्याच्या कामासाठी देईने। झालेले चमत्कार ग्रामाधिपती राजांना जेव्हा कळला तेव्हा त्यांनी चौकशी करून स्वामी संगमावर विजन स्थानी राहतात हे समजून घेतले। ते स्वामींना शरण गेले। राजांनी स्वामींना ग्रामात मठ बांधून देतो तेथे राहावे व सर्व लोकांचे कल्याण करावे अशी फार नम्रपणे प्रार्थना केली। तेव्हा पुढील लोकोद्धाराच्या कार्याकडे लक्ष देऊन स्वामींनी गाणगापुरात राहण्यास मान्यता दिली। ग्रामाधिपतींना फार आनंद झाला। त्यांनी वाजंत्री बोलावून पालखी वगैरे आणून मोठ्या थाटाने वाजत गाजत स्वामींना गाणगापुरात नेले। ते ज्या ठिकाणी ग्रामात प्रवेशले त्या पश्चिम भागात उंचावर एक पिंपळाचा वृक्ष होता। त्याजवळ एक ओसाड घर होते। त्या वृक्षावर एक भयंकर ब्रह्मराक्षस राहत होता। तो क्रूर होता, पण स्वामी तेथून पालखीत बसून चालले असता त्याने ओळखले की आपल्या उद्धाराची वेळ आली आहे। तो तत्काळ स्वामींसमोर आला। स्वामींना एकदम शरण जाऊन माझा उद्धार करा असे म्हणू लागला। स्वामींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा मनुष्य रूप धारण करून स्वामींच्या पायी त्याचे लोळण घेतले। गुरु त्याला म्हणाले, तुम्ही आता संगमावर जा व नदीत स्नान करा, तुम्हाला मुक्ती मिळेल। त्याप्रमाणे त्यांनी संगमाच्या ठिकाणी जाऊन पाण्यात बुडी मारली। ते वर काठावर आले व मानवी देह सोडून गगनमार्गे अदृश्य झाले। लोकांनी हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा ते आश्चर्य करत म्हणू लागले, अहो, हे तर साक्षात त्रिमूर्ती आहे। हे सामान्य मानव नाही, हे तर परमेश्वरी आहे। असो, गाणगापुरात त्यांच्यासाठी राजांनी मठ बांधून दिला। तेथे गुरु राहू लागले। राजे त्यांचे परमभक्त झाले। कधी कधी त्यांना पालखीत बसवून त्यांना इष्ट त्या वनात ते घेऊन जात। राजांना ज्यात संतोष वाटे तसे त्यांचे मनोरथ ते पुरवत असे। त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली। त्यावेळी उमसी नावाच्या गावात त्रिविक्रम भारती नावाचे तिन्ही वेद जाणणारे एक तपस्वी ब्राह्मण राहत होते। ते नृसिंहाची नित्य मानस पूजा करत असे। त्यांनी नृसिंह सरस्वतींची ख्याती ऐकली। हे संन्यासी यती गळ्यात माळा घालून मिरवतात तेव्हा नक्की दांभिक असतील असे त्यांचे मत झाले होते। ते त्यांची निंदा करू लागले। इकडे नृसिंह सरस्वतींना अंतर्ज्ञानाने कळले की त्रिविक्रम भारती आपली निंदा करतात। तेव्हा त्यांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करावा असा त्यांनी विचार केला। नामधारका, पुढे मोठी नवलाची गोष्ट घडली, ती ऐका असे म्हणून सिद्ध पुढे गुरुचरित्र सांगू लागले। 23वा अध्याय समाप्त। धन्यवाद।